इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. स्वाध्याय प्रश्न पहिला. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा. उत्तर. 1. जीवाणू, मुनेरा सृष्टी. 2. आदिजीव, प्रोटिस्टा सृष्टी. 3. कवके, कवके सृष्टी. 4. शैवाल, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती सृष्टी. 5. आदी केंद्रकी, मोनेरा सृष्टी. 6. दृश्य केंद्रकी, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती, प्राणीसृष्टी. 7. सूक्ष्मजीव, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके व काही वनस्पती सृष्टी. प्रश्न दुसरा आहे. सजीव, आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण तक्ता पूर्ण करा. सजीव, आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी, एकपेशीय, बहुपेशीय. दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय, बहुपेशीय, एकपेशीय प्रोटिस्टा, तर बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती, प्राणी. प्रश्न तिसरा. माझा जोडीदार शोधा. अ गट आणि ब गट. उत्तर आहे. 1. कवक, कॅन्डिडा. 2. प्रोटोझोआ, अमिबा. 3. विषाणू, बॅक्टेरियोफेज. 4. शैवाल, क्लोरेल्ला. 5. जीवाणू, आदी केंद्रकी. 4. दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. अ. लॅक्टोबेसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत. चूक. स्पष्टीकरण. लॅक्टोबॅसिलाई हे उपयुक्त जीवाणू असून दही तयार करण्यास मदत करतात. आ. कवकांची पेशीभित्तिका कायटिन पासून बनलेली असते. बरोबर. स्पष्टीकरण. कवकांच्या पेशीभित्तिकेत कायटिन नावाचे जटिल कार्बोहायड्रेट असते. ई. अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो. बरोबर. स्पष्टीकरण. अमिबा छद्मपाद तयार करून हालचाल व अन्नग्रहण करतो. ई. प्लास्मोडियममुळे आमांश होतो. चूक. स्पष्टीकरण. प्लास्मोडियममुळे मलेरिया होतो. आमांश एंटामिबामुळे होतो. उ. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. चूक. स्पष्टीकरण. टोमॅटो विल्ट हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. प्रश्न 5 आहे. उत्तरे लिहा. अ. विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. उत्तर. 1. सजीवांचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करता येते. 2. आदी केंद्रकी व दृश्य केंद्रकी सजीव वेगळे केले. 3. एकपेशीय व बहुपेशीय सजीवांचा स्वतंत्र विचार केला. 4. पोषण पद्धतीनुसार कवके, वनस्पती व प्राणी वेगळे केले. 5. सजीवांतील उत्क्रांती संबंध समजण्यास मदत होते. आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. 1. विषाणू अतिसूक्ष्म असतात. 2. ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनी दिसतात. 3. त्यांच्यात DNA किंवा RNA असते. 4. त्यांना प्रथिनांचे आवरण असते. 5. ते जिवंत पेशीमध्येच वाढ व प्रजनन करतात. 6. विषाणूमुळे अनेक रोग होतात. ई. कवकांचे पोषण कसे होते. उत्तर. कवके परपोषी असतात. ती मृत व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थापासून अन्न शोषून घेतात. त्यामुळे त्यांना मृतोपजीवी म्हणतात. प्रश्न 6. ओळखा पाहू मी कोण. 1. मला केंद्रक प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसतात. उत्तर. जीवाणू किंवा आदी केंद्रकी सजीव.
2. मला केंद्रक प्रद्रव्यपटल युक्त पेशी अंगके असतात. उत्तर दृश्य केंद्रकी सजीव. 3. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते. कवक. 4. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. जीवाणू. 5. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. उत्तर विषाणू. 6. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. उत्तर शैवाल. प्रश्न 7वा. अचूक आकृत्या काढून नावे द्या. अ. जीवाणूंचे विविध प्रकार. आ. पेरामेशियम. ई. बॅक्टेरियोफेज. प्रश्न 8वा. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल. उत्तर विषाणू, जीवाणू, कवक, शैवाल.